कोण ठरेल? केव्हीएससी पारसे मॅन इन येलो. जेव्हा लास्ट टाइम पारसेम संघाने पिवळ्या कलरची जर्सी परिधान केली होती तेव्हा त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं. पुन्हा एकदा पिवळी जर्सी आहे. खूपशे प्रश्न मनामध्ये आहेत. बघूयात त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळत आहेत का. घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅन इन येलो केव्हीएससी पासेम विरुद्ध द ग्रीन आर्मी वेदांत 11 हरमल अरुंदा संघ. नाणेफेकीचा कौल गेला तो कर्णधार राम नागवेकर पारसेम संघाच्या बाजूने व त्यांनी निर्णय घेतला की ते प्रथमतः फिल्डिंग करतील आणि इकडे प्रवृत्त केलंय प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी गुरुप्रसाद नाईक आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय जॉनी फर्नांडिस. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो म्हणजे बांदेश्वर टेम्पल एंड कडून पहिलं षटक पारसेम संघाकडनं हाताळण्यासाठी सागर मोरचकर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्ले. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. साहिल अरुलकर लॉंग ऑनला आणि त्याचबरोबर अजून एक खेळाडू तो म्हणजे स्वीपर मिड विकेटला अजय पै. यावेळेस ऑफ साइड चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पंच इकडे सांगतायत की हा चेंडू वाईड असेल. स्ट्राईकला नक्की जॉनी फर्नांडिस. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड हा करार दिला जातोय. महत्वपूर्ण आजचा दिवस जॉनी फर्नांडिस साठी. त्यामुळे दिवसाला अजून खास करायचंय तर या मॅच मध्ये नक्कीच खेळावं लागेल. आणि यावेळेस सुंदर चेंडू होता. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी ज्याला आपण एक्स्ट्रा बाउन्स असं सुद्धा म्हणतो उसळी घेतली जाते आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतोय चेंडू निर्धावही गणला जातोय. सांघिक धावसंख्या 1 वर रखडलेली एका चेंडूच्या सांगते अखेरीस. रिव्हर्स स्वीप ज्या शॉट साठी जॉनी फर्नांडिसची ख्याती कीर्ती आणि लक्ष्मण उर्फ बट्टू जोपर्यंत फील्ड करतोय गुरुप्रसाद नाईक इकडे नकारतोय. अजून एक धाव घेण्याचा कॉल जॉनी फर्नांडिस कडून आणि तोपर्यंत एक सिंगल पुनरावृत्त केली जाते आणि त्याचबरोबर 2 धावा धाव फलकावर लावले जात आहेत. असं आपण नेहमी म्हणतो की जेव्हा पॉवर प्ले असतो तेव्हा 2 अव्वल दर्जाचे खेळाडू हे बॉलर्स असले पाहिजे आणि तेच आपण पाहतोय. साहिल अरोलकर आणि त्याचबरोबर आता एक राईटी बॅटरला आपण पाहतोय ही फील्ड सेट. एक खेळाडू जो होता तो म्हणजे मिड विकेटला त्याला आता डीप मध्ये आणलं जात आहे. गुरुप्रसाद नाईक साठी व्यूहरचना. त्याचबरोबर स्टँडच्या मागे तर नक्कीच फाईन लेग आणि थर्ड मॅन तर आहेतच. त्याचबरोबर पॉइंट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू. माघारी परतावं लागेल कारण कटचा आवाज आला होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. एक तेरी तो एक मेरी. यावेळेस गुरुप्रसाद नाईक बिना भोपळा फोडत इकडे माघारी परतवतोय तो म्हणजे गोलंदाज सागर. आणि थोड्याशा संकटामध्ये सापडायला गोलंदाज संघ कारण पहिलं षटक हे मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये मोठे फटके एरवी मारायला हवे पण तिकडे चित्र थोडंसं वेगळं दिसतंय कारण गुरुप्रसाद नाईक हा पहिल्या विकेट स्वरूपात परततोय बॅक टू द पवेलियन. विथ अलॉंग द कार्पेट. बॉलला लॉफ्ट करायचं होतं खरा पण योग्य संपर्क झाला नाही. बॅटच्या टो एंडला चेंडू आदळला आणि त्याचबरोबर एक सिंगलही प्राप्त झाली. सिंगलची धावसंख्या परावर्ती 3 या आकड्यावर.
3 धावा आहे धावफलकावर लगावले जात आहेत. षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे अद्यापपर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस थोडीशी हलचल करण्याचा प्रयत्न जॉनी फर्नांडिसचा. नशीब बलवत्तर, त्यामुळे नक्कीच विकेट किपरला तो चेंडू चुकतोय. 1 धाव घेतली जाते. किरदावनीची धाव संख्या पुढे उधारते 4 धावांवर. संत गतीने चाललेला हा संघ आरोंदा पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्वाचा डंका वाजवला जातोय. तो पारसेम संघाकरवी आणि सौजन्य जातं ते सागर मोरजकरच्या भेदक गोलंदाजीला. अमित कोळंबकर अंतिम चेंडूवर काही वेगळं करू शकेल का? हवेत मारला फटका आणि चेंडू जाईल. अर्धा डझन चांगलं निघत होत. त्या षटकाला एका महागड्या ओव्हर मध्ये कन्वर्ट केलंय, परिवर्तित केलंय. कारण या षटकात निघाल्या एकंदरीत 10 धावा. एक मोठा फटका अमित कोळंबकर याच्या बॅट मधून. विनंती करतोय पारसेम संघ, आपल्याला एक नम्र विनंती, कृपया आपण जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण एक महत्त्वपूर्ण हा सामना आहे. आपलं खूप खूप आभार. दोन्ही संघांचं कॉपरेशन खूप महत्त्वाचं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 अंकी गुणतालिकेवर, ती म्हणजे अर्थात 10 धावा. जर विचार करायला गेला तर इकडे पारसेम सारखा एक चांगला बॅटिंग लाईनअप आहे, कारण त्यांच्या भात्यामध्ये राम नागवेकर, साहिल आरोलकर, रुपेश शिवजी सारखे नक्कीच आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. त्यामुळे एक मोठी धावसंख्या करावी लागेल. साहिल आरोलकर जर उल्लेख करायला गेला तर नक्कीच चांगल्या रीतीची त्याची फटकेबाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ती म्हणजे मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज SK जॉगिंग या स्पर्धेचा होता सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यामुळे एक असा फलंदाज असताना नक्कीच एक मोठी धावसंख्या करावी लागेल. आणि आता फलंदाजी तर होत राहील, पण आता वेळ आली आहे ती हातामध्ये चेंडू ठेवून आपल्या संघाची भूमिका निभावण्याची. पारसेमचे इकडे पंच सुद्धा इकडे उपस्थित झालेत. स्वप्नील नाईक यांचंही मनपूर्वक स्वागत. साहिल आरोलकर आपल्या बॉलिंग मार्क वरून. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॉलर इकडे चांगली फील्ड इकडे नक्कीच केली. सागर मोरजकर 4 धावा जवळपास आपल्या संघासाठी वाजवलेत. नक्कीच टाळ्यांनी स्वागत याचं केलं गेलं, टाळ्यांनी कौतुकही केलं गेलं. साहिल आरोलकर पहिल्या बॉल मध्ये एक सिंगल कन्सीड करतोय. फील्ड सेट आपण पाहतो रचना तर बदलण्यात येते, कारण पॉवर प्लेचे निर्बंधही उचलले जात आहेत. एका बाजूने धाव संख्या झालीये नेल्सन फिगर सगळीकडे एकेरी धाव संख्या 1-1/1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.1. अमित कोळंबकर एक मोठा फटक्याने वैयक्तिक धाव संख्या 7 आकड्यावर खेळतोय. तर एका पार्टनरशिपची निदान आवश्यकता आरोंदा संघाला. तर साहिल आरोलकर ज्या प्रकारची बॉलिंग सागरने केली त्याच प्रकारची करेल का? मोठा फटका टोलवायचा इरादा, आणि ते इराद्यामध्ये यश सुद्धा मिळणार नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. विचार करायला गेला तर साहिल आरोलकर अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक निर्धाव त्यामध्ये चेंडू आपण पाहिला, एक सिंगल त्यामध्ये जॉनी फर्नांडिस कडून. फटका फसलाय, चेंडू बराच वेळ हवेत गेलाय, जेल खाली 2 फिल्डर्स अजय पै आणि रुपेश शिवजी जात होते, पण नक्कीच कठीण नाहीये. अजय पै जर विचार करायला गेला तर पारसेम संघातील एक चांगल्या रीतीचा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. एक स्पर्धा पाहिली होती ज्यामध्ये एकट्या अजय पैने 11 झेल तब्बल टिपले होते, म्हणजे एक चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा त्यांच्या भात्यामध्ये आहे. आणि त्याला जिकडे तैनात केला ते डीप स्क्वेअर लेगला एक संधी सुद्धा प्राप्त झाली आहे.
लाईफलाईन मिळाली अमित कोळंबकरला आणि संघाची धावसंख्या प्राप्त झाली ती म्हणजे 13 धावा. डाऊन द ग्राउंड एक जोरदार फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्याबरोबर एक सिंगल सुद्धा. सिंगलची धावसंख्या परत केली जाते ती 14 धावांवर. चौदा धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुरेख षटक आता साहिल कडून. साहिलने इकडे रोख लावलाय आणि तो रोख लावणं सोपं नव्हतं कारण समोर जॉनी फर्नांडिस, समित कोळंबकर सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच जशी सुरुवात केली आहे त्याच प्रकारचा अंतही करावा लागेल. डाऊन द ग्राउंड जॉनी फर्नांडिस स्टेप डाऊन केलं. नक्कीच एक धाव मिळेल. लक्ष्मण उर्फ बट्टू. सरळ थ्रो होता फिल्डरच्या कडून बॉलरच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर चांगलं गॅदर सुद्धा साहिल कडनं पाहिलं. फक्त सिंगल्स आणि डबल्स या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 16. एक मोठा फटका, फरक नाही पडत. षटकार किंवा चौकार अजूनही या ओव्हरला कलाटणी देऊ शकतो. स्ट्राईक सेंटरवर जॉनी फर्नांडिस सज्ज. एक धाव घेण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली पण नशीब बलवत्तर की पॉइंट मध्ये बॅकअप होतं. एक संत गतीने चाललेलं आहे षटक अखेरकार समाप्तीला येतंय. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय पराभूत केली जाते ती म्हणजे 16 धावा. म्हणजे प्रति षटक 8 ची धाव सरासरी ही मेंटेन केली जाते अरुंद संघाच्या बाजूने. उर्वरित खेळ राहिला आहे तो म्हणजे 3 षटकांचा. तो यहाँ पर जैसा कि आप देख सकते हैं 16 रन स्कोर बोर्ड पर बन चुके हैं. तय गेंदबाज की हैसियत से जाएंगे लक्ष्मण नाइक. डाउन द ग्राउंड इस बार गेंद गई है. लेग साइड पर खिलाड़ी मौजूद. साहिल आरोलकर 1 रन बनेगा और 1 रन से ही संतुष्टि. जो आखिरी बड़ा शॉट निकला था वो आखिरी गेंद पर लगा था पहली ओवर के. इसके बाद पूरी तरह से शान जो कि बाउंड्रीज का खाता अब तक आरोंदा टीम के लिए. बड़ा टोटल बनाना पड़ेगा. 30 गेंदें पार्सेव के पास होंगी. उन 30 गेंदों में लगभग कम से कम 55 से 60 रनों तक पहुंचना पड़ेगा रिलायंस वेदांत आरुंदा की टीम को, तभी ये मैच बनेगा. अब जो कि जॉनी फर्नांडिस स्ट्राइकर्स एंड पर. बड़ा शॉट लगाने की कोशिश फिर करी लेकिन इस बार उंगलियां फेरी थी इस गेंद पर. स्लोअर गेंद डाली थी. यहाँ पर बार बार चखाया जा रहा है जॉनी फर्नांडिस को. ये बिल्कुल अच्छे संकेत नहीं है आरुंदा के लिए. ये फुल टॉस गेंद थी. फुल टॉस पर क्या निकलेगा? जी नहीं. रूपेश शिव जी ने यहाँ पर गेंद छोड़ दी है लेकिन क्या ये फील्ड हुई है? यहाँ पर गेंद को बिल्कुल बढ़िया तरीके से फील्ड तो किया है लेकिन यहाँ पर कैच छूटा जॉनी फर्नांडिस का. क्या जॉनी फर्नांडिस का ये छूटा हुआ कैच महंगा पड़ेगा? ये देखने वाली बात रहेगी. दरमियान स्कोर बोर्ड पर रन जो कि बन चुके हैं 19 रन स्कोर बोर्ड पर.
धावसंख्या रगडली जाते ती 19 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात आरोंदा संघाची. यावेळेस वाईटचा इशारा केला जाईल पंचांकडून. निराश राम नागवेकर. धावसंख्या 20 धावा. 20 धावांपर्यंत पोहोचला आरोंदा संघ. अजून 30 ते 35 धावा आणि नक्कीच एक चांगला टोटलही म्हटला जाऊ शकतो पारसेम संघाच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा वारंवार मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा. म्हणजे अद्यापपर्यंत जर विचार करायला गेला तर लक्ष्मण नाईक थोडस महागडे षटक, एक मोठा फटका, 2 एक्स्ट्रा सुद्धा इकडे कन्सीड केलेत. त्यामुळे कदाचित उर्वरित जे 2 चेंडू आहेत ती कदाचित महागात जाऊ शकतात. डाऊन द ग्राउंड, डाऊन द लेग साइड चेंडूची दिशा. एक धाव पूर्ण केली सांगण्याचा प्रयत्न. क्विक थ्रो असता तर नक्की जॉनी फर्नांडिसला विचार करावा लागत दुसऱ्या थ्रो दुसऱ्या बद्दल, पण इकडे सेफली पोहोचलाय, सुरक्षितरित्या पोहोचलाय. धाव संख्या झाली आहे ती याचबरोबर एकंदरीत अर्थात 29 धावा. आणि त्याचबरोबर षटक समाप्त होण्याचा इशारा पंचांकडनं आला. अर्थात इकडे आपण पाहतोय 3 षटकही समाप्त होत आहेत. 3 षटकांची समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 29 धावा. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मोठा फटका अमित कोळंबकरच्या बॅट मधनं स्लॉट मध्ये आणि पुढच्या क्षणात चेंडू प्लॉट मध्ये. दुसरा मोठा फटका अमित कोळंबकरच्या बॅट मधनं आणि सांघिक धाव संख्या परत झाली ती म्हणजे 35 धावा. धावसंख्या झाली आहे 35 धावा. म्हणजे जी धावसंख्या संत गतीने वाहत होती, जी धावसंख्या कासवाच्या गतीने जात होती, त्या धावसंख्येने आता गिअर बदललाय. फटका फसलाय. राम नागवेकर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कमिटेड होता झेल टिपण्यासाठी.
आणि त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय की इकडे एक धाव घेतली जाते. धावसंख्या परावर्तित 36 धावा धावफलकावर. विचार करायला गेला तर इकडे 10 धावा निघाल्यात. माफ करा 10 चेंडू इकडे राहिले. म्हणजे अर्थात जर या 10 चेंडूत 20-25 जरी धावा निघाल्या तर नक्कीच एक रिस्पेक्टेबल टोटल म्हटलं जाऊ शकतं. पण ज्या प्रकारे सचिन पाटजी एरवी गोलंदाजी करतो नक्कीच तो कमबॅक करू शकतो आणि तो कमबॅक करावा लागेल एका बाजूने. फील्ड स्टेटमेंट थोडासा बदलाव करण्यात येतोय जॉनी फर्नांडिस साठी, जो असेल आता स्ट्राईक झेंडवर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता जॉनी फर्नांडिसचा आणि त्यामुळे इकडे एक सिंगल, पुन्हा एकदा सिंगलची धावसंख्या परावर्तित झाली ती 37 धावा. 37 धावा धावफलकावर. जॉन फर्नांडिसचा जर विचार करायला गेला तर एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. वैयक्तिक 17 या धावसंख्येवर तो खेळतोय. पण आता कदाचित स्ट्राईक रेटचाही विचार करावा लागेल, कारण निर्धाव चेंडू हे आता कमी होत चालले. त्यामुळे प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके येणं हे अतिशय अनिवार्य. अमित कोळंबकर पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि त्या बीट हे 4 धावा. षटकार, सिंगल सिंगल आणि चौकार. दिस इज व्हॉट यू कॉल चेंजिंग द गिअर. अशा रीतीने हरलेला सामना आपण फिरवच्या इनिंग मध्ये ते आपण पाहिलं गेल्या मॅच मध्ये. पण पहिल्या इनिंग मध्ये कसा गेम बदलावा हे आता 9 चेंडू आणि 22 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा जोरदार ज्याने कोणी वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय 10 चेंडूंमध्ये मात्र. शफल झालाय डाऊन द ग्राउंड. फिल्डर एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकारलाय. धाव संख्या झाली 48 धावा. 48 धावा. अमित कोळंबकरचा विचार मंथन करावं संघाला. जो संघ वाटत वर्चस्व गाजवतोय. सागर मोरजकर चांगलं षटक फेकलं होतं. साहिल नाईक थोडासा मागा ठरला होता. फक्त एकच षटक जे एकेरी धाव संख्येचं गेलंय ते म्हणजे मात्र 6 धावा. ते अर्थात एकट्या साहिल प्रत्येक खेळाडू घातलेत. विनंती करतोय माऊली कास संघाचा कर्णधार आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचं. नंतर आपला सामना होतोय. माऊली कास संघाचा कर्णधार इकडे आमच्या बरोबर मांजरे बॉयज संघाचे इकडे कॅप्टन आमच्यापर्यंत इकडे पोहोचलाय. तर विनंती माऊली कास संघ आपण कृपया कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचायचंय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज चंद्रकांत उर्फ दाजी. अंतिम षटक, अंतिमचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू अरुंदा संघासाठी. अमित कोळंबकर सज्ज स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू फुल टॉस, झेल खाली, फील्डर अमित वैयक्तिक 35 धावांवर खेळ.
वेदांत 11 आरोंदा संघ यावेळेस चेंडूला धाव दिलाय. पंचांनी पाहिलंय, पंचांनी पाहिलंय. नो चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 55 धावा हे धावफलकावर लावले जात आहेत. जखमावर कारण पुढचा चेंडू फ्री. फुल टॉस. दोन फिल्डर्सच्या गॅप मारण्याचा प्रयत्न शुभम चंद्रोजी जॉनी फर्नांडिसने नकारले दुसरी धाव घेण्यासाठी आणि नक्कीच संतुष्ट एक धावेमध्ये. धाव संख्या झाली आहे ते म्हणजे 56 धावा, 56 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लेफ्टी बॅटरला नक्कीच वाऱ्याची साथ आहे, त्यामुळे जॉनी फर्नांडिसने इकडे निर्णय घेतलाय की माझ्या हाती जर स्ट्राईक असलं तर मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो. धाव संख्या झाली ती म्हणजे 56 धावा. आता अंतिमचे 4 चेंडू हे उर्वरित राहिलेत. 4 चेंडू राहिलेत. धाव संख्या झाली आहे 56. पारसेम संघ वाटत होता की इकडे रोखतोय की काय आरोंदा संघाला 40 धावांच्या आत, पण इकडे दृश्य काही वेगळं पाहायला मिळतंय. जॉनी फर्नांडिस डाऊन द ग्राउंड. फिल्डर तैनात तिकडे असेल. एक धाव घेतली जाईल घेण्याचा प्रयत्न आणि अमित कोळंबकरला माघारी परतावं लागेल. अमित कोळंबकर माघारी परतेल, पण जो परतेल तो पूर्णपणे वादळ घोंगावत परतेल, कारण त्याच्यावर जबाबदारी दिली होती की तू जा आणि मोठे फटके मार, आणि ते त्याने अगदी सुरक्षितरित्या अगदी परिपूर्णतेने ते कार्य फळाला लावलंय. आणि जो पवेलियनच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, पण टाळ्यांनी केलं जाईल स्वागत, कारण जर त्याची वैयक्तिक धाव संख्या पाहायला मिळाली 4 उत्तुंग मोठे फटके, एक चौकार सामना केला तो 14 चेंडूंचा आणि धाव संख्येत भर दिली ती 36 धावांची. कमबॅकचे दरवाजे उघडले जात आहेत ते पारसेम संघाने. नवीन फलंदाज सज्ज शुभम आरोंदेकर. फटका फसलाय झेलगारी फिल्डर आणि नक्की चांगल्या प्रकारे त्या इकडे फिल्डरने बॉलला स्टॉप केलंय. एक धाव जी होती त्या एकेरी धावेला नक्कीच अर्थात दुहेरीमध्ये कन्वर्ट केले. धाव संख्या झाली आहे 59 धावा. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे अर्थात 59 धावा. जॉनी फर्नांडिस वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. आणि इकडे फिल्डर कडनं चुका थोड्याशा होत आहेत. बॉलला स्टॉप करायला होतं. जॉनी फर्नांडिस अतिशय वेगाने दुसरी धाव पूर्ण करतोय. वाईडचा येतो इशारा. वाईडचा येतो इशारा पंचांच्या बाजूने. आणि त्याचबरोबर संघाची धाव संख्या इकडे परावर्तित केली जाईल. ती अर्थात 62 म्हणजे 62 धावांवर. हे जे काही दृश्य आहे ते आवडणार नाहीत पारसेम संघाला. जॉनी फर्नांडिस स्ट्रायकर्स एंडवर सज्ज. लेग साइडला बॉल इकडे पुन्हा एकदा स्वीप केलंय. एक धाव पूर्ण केली जाईल. शुभम आरोंदेकर कडे असेल स्ट्राइक. अंतिम चेंडूवर धाव संख्या झाली ती म्हणजे 63 धावा. धाव संख्या 63. आता असेल टार्गेट डिफायनिंग बॉल. काय असेल टार्गेट मॅन इन येलो पारसेम संघासाठी? किती असेल आवाहन ते कळेल या चेंडूवर. एक लीगल चेंडू देण्यासाठी टार्गेट पारसेम संघाला. शुभम आरोंदेकर पहिला चेंडू असेल त्याच्यासाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारू शकेल का? रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न हा फसला. आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या रखडली गेली ती मात्र 63 धावांवर आणि 64 धावांचं आवाहन इकडे ठेवण्यात येतंय. धाव संख्या
झाली आहे 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान. जर आपण हायलाइट बघायला गेले तर पहिल्या ओव्हरमध्ये माघारी परतवलं गेलं ते म्हणजे गुरुप्रसादला व त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकली अमित कोळंबकरने आणि जणू काय त्याने संपूर्ण ग्राउंड नावर केलं. एकही असा स्पॉट ठेवला नाही जिकडे त्याने मोठा फटका लगावला नाही. 4 उत्तुंग फटके आणि एक चौकार, वैयक्तिक 36 धावा आणि मात्र 14 धावांची 14 चेंडू त्याने खेळले म्हणजे अर्थात एक चांगली भागीदारी त्याने दिली. अर्थात पाहूया येणाऱ्या कालखंडामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. समीर जोशी उर्फ टायगर मांद्रेमचे ध्येय वेडे चाहते यांचे इकडे आगमन, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि पुन्हा एकदा आवाजात बदल केला जाईल. ओव्हर टू श्याम कलंगुटकर. Toss in the air, it's coming in our direction. And that will be a couple of bounces and into the fence for 4. Gets off the mark with that boundary. That's Sahil. Sahil and his partner at the other end, the skipper, Ram Nagvekar. With the ball, it is Roshan from the Bandeshwar end. 64 required in 5 overs.
needing another 60 in 29 deliveries. In the air, fielder backpedaling. Is he coming? No! Between the two men, one was coming in, one was going back. That would have been a crucial wicket of Sahil. So just a single score moves to 5. Requesting Shri Swapnil Naik, punch member of Parsim, to please take his seat on the dais. Requesting Sangam Mandrekar to welcome our guest with flowers. Big hit from Ram. Fielder going back and taken. What a catch that is. Kept his eyes on the ball till the very last moment and gone. Sends the skipper of the opposition back in the pavilion. Soham Khobrekar. It's 5 for 1. KVSC Parsim. We saw one by Bhattu. Now this one by Soham. Two excellent catches in the tournament so far. Just the first day. We still have 2 more to go. So hero with the bat of the last game for Parsim. It was Shubham Chandroji. Scored 23 of just 11 deliveries. Put his team in a commanding position that time. Now needing 60 for the target. Currently needing 59. Here's Roshan again. Swings, misses. So that's a dot delivery. Swing, just gone over that fielder and will pick up a couple of runs. Mandar Naik in pursuit of that delivery. So just 7 runs coming from that over, and importantly a wicket of the skipper Ram Narwekar. It's 7 for 1 after 1. KVSC Parsim. Just a quick reminder that Shri Prashant Bala Naik has sponsored this entire tournament, and also batsman hitting maximum sixes. A batsman hitting most number of sixes will get rupees 11,111 rupees, and most wickets will get also 11,111 rupees. Best batsman, best bowler, man of the series. 2 big trophies of this Friends 11 Gavdewada Mandrim Bala Trophy. Plenty to play for. Change in bowling, it will be Guru Prasad Naik to Sahil. Nicely played, nicely played away. Down to Koramkar. Just a single. So Sahil needs to
apply his brain to the situation. Just that he lost a skipper in the first over. Need to play the entire overs if they need to get to that target of 64. He's the main batter. He knows the conditions and he knows how this particular wicket plays. MCT winner. Also the MCT best batsman. Man of the series, in fact, of the tournament. And again, recently in SK Jogging, we saw him in Bodgeshwar ground. Best batsman of the tournament. In some really good form these days. That's played with soft hands and gets a single. Shubham Chandroji. Shubham Chandroji. Always very much in the game. There's a really good head over his shoulders. Just doesn't go all out. Just tries to maneuver the ball more often. Lets that one go, and that's a wide. Extras. Match coming up next. Mandram boys taking on Maulikas. Maulikas winning the toss and deciding to bowl first. Big hit. Long hit. And that's gone all the way for half a dozen runs. First one from Sahil. Arolkar. Score moves on to 16 with that maximum. Single wide plus 6. So far 9 runs off 3 deliveries. Short pitch delivery. Lets that one go, and that's another wide. Maybe just trying and bowl away from the arc of Sahil Arolkar. Straight away, Johnny realizing that his bowler is bowling just outside the off stump. Why don't I give him? In fact, the fielder from covers has been put back in the 30-yard circle. So man at long on long off, deep mid wicket, cow corner, and square leg on the boundary rope. Full toss delivery in the air, fielder, mere spectator. It's gone over his head for a maximum. Yet another 6 for Sahil. Score moves to 23. So dealing in 6s at the moment is Sahil. Score moves to 23. Chasing a target of 64 in 5 overs. KVSC. Parsim. Again, this time over covers. Fielder has too much of work, but will just fetch the ball from the boundary. Yet another boundary. Score moves to 27. So runs are coming thick and fast here for the Parsim. 6-6-4. So far, this is the expensive over in the context of the game. Started at 7 for 1. Now it has gone to 27, 20 runs so far. Lets it go at another wide. Turning out to be a very lengthy over this. Akhil Parab is finding boxes where to put the scorecard. Is almost finished the line. Score moves to 28. 21 runs of this over so far. Nicely played. Will be coming back for the second one. Is he coming back? Yes. Amit Koramkar down there.
and 2 runs taken. So score moves to 30 after the completion of 2. 30 for 2, 30 for 1 after 2. KVSC Parsim needing another 34 runs to win in 3 overs. So far, all these matches have been going across the globe, and 20,000 people have been viewing these games. 20,000, that's a lot of people watching this Bala Trophy here in Mandrim. All the stats have been brought to you by the tenniscricket.in. Gaurav Sawant and his team doing a pretty fine job. Pristine quality in the picture making. All the videos, all the small little gestures that they are providing have been fantastic. So 20,000 just at the halfway stage, you can say, on day 1. It's going to be more, it's going to increase, as earlier said by Deep Arundekar. Why don't we get a 1 lakh figure? We'll shortly see that. So all the viewers of around 20,000. Shri Mahesh Konadkar will be taking his seat on the dais. Welcome, sir. He's come to see the game. Next game, his team is playing against Maulikas. Maulikas have won the toss and decided to bowl first. Meanwhile, change in bowling, 3rd over. Here's Ayush Naik from the Bandeshwar end. Short pitch delivery, pulled away. Joining the party is Shubham Chandroji. Short pitch delivery and gets thumped over mid-wicket for a maximum. Score moves on to 36. So just 28 more required now. 28 in 17 deliveries. Definitely not feeling any pressure and not feeling the absence of Amir Salgaonkar in the middle. Again, this time in the air, fielder will take it. And gone. Amit Koramkar takes that catch and sends Shubham back in the pavilion for just 9 to his name. It's 36 for 2. KVSC Parsim. So new man in is Santosh Parni, Sure Poppy. So when we have Akhil Parab in the commentary box, especially doing scoring, you get many names, many nicknames of all the players. Knows them personally, knows every bit of one who plays cricket, who organizes as well. So that's the advantage of having a computer scorer next to you. So 36 for 2, needing another 28 runs to win in 16 deliveries. New man in is Santosh Parni. Sure Poppy. Swing, missed, dot delivery. Was looking to hit that one out of the park. Missed it completely. Swing. Hitting the toe end of the bat will just be a single to get to the mark. Score moves to 37. So far has been an excellent comeback by Ayush. Getting belted for 6 first, then a wicket, dot ball, now a single.
Oh, good delivery. Dot ball. Again, just trying to dab it down to third man. Missed it completely. Man at square leg, dig mid wicket, long on, long off, and sweep a cover on the boundary rope for Sahil. Nicely played. And will just be a single for Sahil to retain the strike after completion of 3. It's 38. 38 for the loss of 2 wickets. KVSC Parsim. So 12 deliveries left and 26 runs required to win. So 13 runs per over required at the moment for Kala Vaibhav Sports Club Parsim. So it will be Harsh Naik bowling from the far end. 26 required in 2 overs for KVSC Parsim. Man on strike, Sahil. His partner at the other end, Santosh. Let's see if they can get to those 26 runs which are needed in this quarter-final one, which is played between KVSC Parsim and Vedant 11 Aronda. They have been given the choker's tag, the Vedant 11 Aronda, always in the quarterfinals. Full toss, in fact, just underneath the bat will just be a single. Playing with the name called Reliance Aronda. Played at MCT, that is the Mandram Champions Trophy. Played in the DRSC Cup as well. Both times they got defeated in the quarterfinals. Let's see if they can cross this hurdle of quarterfinals in this particular game. 25 required in 11. Swings, misses. In fact, that's a wide, extras. Johnny looks surprised. So does the bowler. You just can't get around and ask for reviews. Reviews are only in IPL, not here, my friend. Get back to the game. Swing. In fact, hitting the toe end of the bat will just be a single. Score moves to 41. Ten deliveries, 23 runs required to win. Sahil Arolkar on strike. 10 deliveries, 23 runs required. Yes, Harsh again. False start. Full toss. And that gets stumped. It gets deposited over, back to the square for 6. Score moves on to 47 with that maximum. So needing another 17 runs to win in 8 deliveries. 9 deliveries, needing another 17 runs to win. Just can't afford to give freebies like that. In fact, 2 runs have been deducted. It's a penalty for the batting team. So just taken the ball in his hand, Sahil. So 2 runs deducted.
So the score is 45. Six. No matter you give me a penalty or something, I'm going to hit this one out of the park. Score moves on to 51 with that maximum. Requesting Madam Aarti Shirodkar if she can also take her seat on the dais. So just have been reminded that you just cannot touch the ball, the batsman. Apart from the fielding team and the umpires, they can only see the ball, check the ball. Situation heated up in the middle. 51 runs on the board. 8 deliveries, 13 runs required to win. 8 deliveries, 13 runs. Again, this time in the air. Fielder going back. Shubham Arondekar takes that catch and sends Sahil back in the pavilion. So that's a big wicket in the context of the game. It's 51 for 3. KVSC Parsam are struck with that big blow of Sahil. Requesting Madam Aarti Shirodkar to take a seat on the dais. Requesting Shwetan Sawant to welcome Madam Aarti Shirodkar. Thank you. So viewers of 600 watching this quarterfinal, 600 are live watching this game on YouTube. We're getting this information through tenniscricket.in. Gaurav Sawant has been providing us that stat. So new man in is Lakshman. 7 deliveries left and 13 runs required to win. Swings, misses, dot delivery. What a game this is. 15 runs coming from that over. More importantly, the main wicket of Sahil Arolkar. He's gone for 38 after completion of 4. It's 51 for the loss of 3. So needing 13 runs to win in the final over. Yes, Soham. Khobrekar take that really good catch at long on. Was going back. 13 runs required to win in 6 deliveries. Yes, Soham to Santosh. In the air. And taken, gone. Sock dismissal that. Looking to go downtown. In fact, he is heading back in the pavilion. He's gone for just 2. So first delivery has produced a wicket.
So new man in is Saish Ramji. 13 required in 5 deliveries. Does Saish Ramji, who is heavily built, does he have the power to power his team into the semi-finals of this Bala Trophy 2024? Yes, Soham. Swings, misses, dot delivery. A team which is in form at the moment. Parsim. And up against a team who is trying to break the jinx of the quarterfinals. 4 deliveries, 13 runs required. The keeper telling his bowler, need 2 good deliveries. That's 1. Down the ground. Will just be a single. Yes, it is just a single so far. Score moves to 52. After that wicket of Sahil. A dot, again a wicket, a dot, and now a single. So needing 12 in 3 deliveries. In the air, keeper settling under it, Johnny. And he obliges with a catch. Sends Lakshman back in the pavilion. So the new batsman will have to come and hit the 2 out of the park to win it for them. Well, previously it was the team from Turas, MSRD Turas. It was that man, Sanket Turaskar. Needing 18 runs in 3 deliveries, he smashed 3 sixes. Will it be Rupesh Shivji hitting those 2 sixes and taking his team home? Big man, Rupesh Shivji, heavily built as well. Let's see if he can two deliveries. Oh, good delivery. Excellent bowling. Right in the block hole that time. Will just be a single. Just that all the batting these days has been done by Sahil Arolkar. If somebody had supported him in the middle, would have been a different story. 1 delivery left, 11 runs required to win. Short pitch delivery in the air, bowler going towards it, can't get there. So won't matter a bit. So that's it. Victory for the Vedant 11 Arunda. Vittal Wangankar, the owner, will be really happy. He's given the name of his son to his team, Vedant